सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहे। उरणमध्ये झालेल्या घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना दादांवर बोलायला वेळ आहे, असे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली आहे। आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिलंय। राज्यभरातील 6 पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 4000 विद्यार्थी कालपासून बेमुदत संपावर गेलेत। संपाचा कालावधी या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षक तसंच महाविद्यालयांना जोडणाऱ्या पशुचिकित्सालयावर ही बहिष्कार टाकलाय। त्यामुळे महाविद्यालयांना जोडलेल्या पशुचिकित्सालयाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। राज्य सरकार खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देत आहे, त्यामुळे भविष्यात बेरोजगारीची नवीन फौज सरकारला उभी करायची आहे, असा सवाल संप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचारला आहे। तर या आंदोलनामुळे पशुचिकित्सालयाची सेवा पूर्ण ठप्प झाली असून उपचारासाठी असलेल्या अनेकांना या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे। महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे। राज्यातील तब्बल 2 कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। शिवसेना शिंदे गटाकडून या योजनेचा सध्या प्रचंड गाजावाजा केला जात आहे। मात्र या योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत योजना पास करण्याच्या आधी अर्थ विभागाने यावर आक्षेप नोंदविल्याची चर्चा होती। याबाबत आता अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। महाराष्ट्र आमदार खासदारांविरोधात 404 फौजदारी खटले अद्यापही प्रलंबित आहे। लोकप्रतिनिधी विरोधात मुंबई 250, औरंगाबादमध्ये 110, नागपूर 75, पुण्यात 34, ठाण्यात 32, सोलापूर 30 तर परभणीत 28 फौजदारी खटले सुरू आहे। दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर कायमची बंदी घालण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं देशातील सर्व हायकोर्टांना लोकप्रतिनिधी विरोधात सर्व खटले जलद गतीने चालविण्याकरिता विशेष न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश जारी केलेत। खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी संपुष्टात आली। दरम्यान 31 जुलै अखेर राज्यातून 1,75,70,437 पीक विमा अर्ज पोर्टलवर दाखल झाल्यात। याद्वारे लाखो शेतकऱ्यांनी आपले पीक केवळ 1 रुपया विमा हप्ता भरून आपले पीक विमा संरक्षित केले असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुढील बातम्या। उस्मानाबादचे नामांतरण धाराशिव तर औरंगाबादचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता। मात्र आता याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। निव्वळ राजकीय हेतून हा निर्णय घेण्यात आलाय, असा याचिकाकर्त्यांचा मुख्य आरोप आहे। उद्या सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी होणार आहे। भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गराडा बुजुर्ग येथे दुपारच्या सुमारास चिंता चितळे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने व रोख 7,000 रुपये असा एकूण 41,000 रुपयांचा ऐवज
लंपास केल्याची घटना घडली आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात कारदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आलाय। त्यानंतर कारदा पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवून पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, पोलीस उपनिरीक्षक किरण अवताडे, हवालदार संदीप केंद्रे, पोलीस अंमलदार प्रदीप जगनाडे, अमोल वाघ, स्नेहल शेख व सायबर सेल भंडारा यांच्या मदतीने सदर आरोपीला नागपूर येथून ताब्यात घेऊन मुद्देमालासह अटक केलाय। रामकृष्ण हरेश्वर महर्ले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। सततच्या पावसामुळे चोपडा तालुक्यातील शेतकरी अंतरमशागत शेतकऱ्यांना करता येत नव्हती। सततचा पाऊस आणि शेतात ओलावा यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे। अति पावसामुळे पिकांवर रोग अळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे। पावसामुळे 2 दिवसापासून उघडीप दिसल्याने शेतकरी राजा आपल्या शेतात अंतरमशागत करण्यासाठी धडपड करताना दिसत आहे। पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, अळीचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी फवारणी करीत आहेत, तर शेतात तण मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईमुळे निंदणी देखील करता येत नाहीये। त्यामुळे शेतकरी तणनाशक फवारणी करत आहे। या तणनाशकामुळे पिकावर व जमिनीवर याचा काय परिणाम होणार आहे हे माहीत असताना देखील मजुराअभावी शेतकऱ्याला तणनाशक फवारणी करावी लागत आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेल असं वक्तव्य रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला। त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी हे भाष्य केलं। लोकसभेचे विरोधी नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। 29 जुलैला संसदेत केलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालय यांच्या घरावर छापा टाकण्याची योजना आखत आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे। मी आतुरतेने ईडीच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत आहे असं राहुल गांधी यांनी सांगितलंय। ईडीच्या सूत्रांनी या संदर्भात माहिती दिल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलंय। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।